आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ईशान्येतल्या 55,000 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण. आजपासून देशभरात पोषण पंधरवडा 2024चं आयोजन. दिव्यांग नागरिकांसाठी 14456 ही हेल्पलाईन सुरू. आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर. 700 बळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे 55,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं. हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेशातल्या इटानगर इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी सेला बोगदा राष्ट्राला समर्पित करताना अंदाजे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेची सुरुवात केली. उन्नती योजनेमुळे ईशान्येकडील राज्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि या राज्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असं प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात सफारी केली. पर्यटकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या संदेशात केलं आहे. यावेळी वन आणि वन्यजीव संरक्षण करणाऱ्या महिला वनरक्षकांच्या वनदुर्गा या तुकडीशी प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद साधला. आपल्या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी वनदुर्गेचं समर्पण आणि धैर्य खरोखरच प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं. महिला आणि बालविकास मंत्रालयानं आजपासून पोषण पंधरवडा 2024चं आयोजन केलं आहे. यात 23 तारखेपर्यंत चालणाऱ्या या पोषण पंधरवड्यामध्ये बालकांची काळजी आणि शिक्षण, पारंपरिक आहार पद्धती आणि माता आणि बाल आरोग्यासाठी पोषण भी पढाई भी ही संकल्पना असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या अंतर्गत शाश्वत अन्न प्रणाली, स्वच्छता, अशक्तपणा व्यवस्थापन असे उपक्रम घेतले जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आणखी काही उत्पादनांना निर्यात शुल्क परतावा आणि कर सवलत योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेतली अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतला विस्कळीतपणा या समस्यांवर मात करण्यासाठी या निर्णयामुळे लाभ होईल, असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. दृष्टिहीन आणि श्रवण अक्षम दिव्यांगजनांसाठी संवाद आणि संपर्क वाढवणं सुलभ होण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागानं राष्ट्रीय स्तरावरची हेल्पलाईन 14456 कालपासून सुरू केली आहे. ही हेल्पलाईन सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत काम करेल, असं सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. सध्या विविध विभागीय संस्था वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करतात. आता राष्ट्रीय पातळीवरचा एकच हेल्पलाईन क्रमांक सर्वांसाठी सोयीचा ठरेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश पचौरी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह मध्य प्रदेशमधले प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष गजेंद्रसिंग राजूखेडी आणि काही माजी आमदारांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते. बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आज बिहारमध्ये सुभाष प्रसाद यादव यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. सुभाष यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्ती आहेत. पटना, दानापूर, शहापूर आणि इतर ठिकाणी हे छापासत्र सुरू आहे. याआधी आयकर विभागानं देखील सुभाष यादव यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीरमध्ये हेरथ म्हणून ओळखला जाणारा महाशिवरात्रीचा 3 दिवसांचा सण मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा केला जात आहे. या निमित्तानं काल श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या निमित्तानं जम्मू काश्मीरमधली मंदिरं विविध रंगांनी आणि फुलांनी सजली असून दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. हा सण काश्मीर खोऱ्यात अनेक वर्षांपासून जातीय सलोख्याचं प्रतीक असून हेरथचा दुसरा दिवस सलाम म्हणून ओळखला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव काश्मीरी पंडितांना शुभेच्छा देतात.
पाकिस्तानमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून इस्लामाबाद इथलं संसद भवन तसंच लाहोर, कराची, पेशावर आणि क्वेट्टा इथल्या विधिमंडळात यासाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीतली मुख्य लढत माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि महमूद अचकझाई यांच्यात आहे. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे संयुक्त उमेदवार आहेत, तर अचकझाई यांना सुन्नी इत्तेहाद काउन्सिलचा पाठिंबा आहे. ग्रँड डेमोक्रेटिक अलायन्सनं मात्र या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. गाझा शहराच्या पश्चिमेकडच्या अल शाती शिबिरावर मदत पॅकेजेसचं पॅराशूट पडल्यानं 5 जण ठार आणि 10 जण जखमी झाले. पॅराशूटद्वारे दिल्या जाणाऱ्या मदतीचं पार्सल अंगावर पडल्यानं आज ही दुर्घटना घडली, असं हमासच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. अमेरिका, जॉर्डन, इजिप्त, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम हे देश या भागात विविध मदत पुरवत आहेत. नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी केलं आहे. माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की पुढच्या होणाऱ्या लोकसभा निवडणूकमध्ये सर्व महिला आपला मतदान नोंद नक्की करा. तुमचे मतदानचे खूप महत्त्व आहे. यासोबत अशी पण काही महिला आहेत ज्यांचा पहिला वोट राहणार आहे यावर्षी, तर तुमचा पहिला वोट देश के लिए असा तुम्ही आपला एक उत्सव साजरा करा आणि आपला वोट नक्की द्या. भारत आणि इंग्लंड यांच्या धरमशाला इथं सुरू असलेल्या 5व्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव 477 धावात आटोपला आणि भारतानं इंग्लंडवर पहिल्या डावात 259 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात अश्विनच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. आत्तापर्यंत अश्विननं इंग्लंडचे 5 फलंदाज बाद केले आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 8 बाद 141 धावा झाल्या असून ते अजूनही 98 धावांनी पिछाडीवर आहेत. याच कसोटी सामन्यात सकाळच्या सत्रात इंग्लंडचा जेम्स अँडरसन यानं भारताच्या कुलदीप यादवला बाद करत कसोटी कारकिर्दीतील 700 बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा तो जगातला पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननंतर कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळींचा टप्पा गाठणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्ली इथं मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना होईल. स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 1 धावेनं विजय मिळवला. यूपीच्या विजयात दीप्ती शर्मा हिनं फलंदाजीत 59 धावा आणि गोलंदाजीत हॅट्रिकसह 4 खेळाडू बाद करत अष्टपैलू कामगिरी बजावली. केवळ महिला खेळाडूंसाठी 2 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ते काल बंगळुरू इथं बोलत होते. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय महिला खेळाडूंना पदक मिळण्याची संधी आहे, अशा 23 प्राधान्यानं खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांवर ही केंद्र विशेष लक्ष देतील. दुबईमध्ये अल सेफ पार्क इथं काल मोठ्या उत्साहात इंडिया बाय द क्रीक या महोत्सवाचा आरंभ झाला. अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असून तो 3 दिवस चालणार आहे. या महोत्सवात भारत आणि दुबई यांच्यातले प्रदीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध दर्शवणारे तसंच भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दरम्यान होणाऱ्या संगीत, साहित्यविषयक चर्चा, काव्यवाचन आणि संवादात्मक कार्यशाळा अशा भरगच्च कार्यक्रमांमध्ये भारतातले अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ईशान्येतल्या 55,000 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण. आजपासून देशभरात पोषण पंधरवडा 2024चं आयोजन. दिव्यांग नागरिकांसाठी 14456 ही हेल्पलाईन सुरू. आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर. 700 बळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.